मित्रांनो नमस्कार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या अशा चालू घडामोडी पाहणार आहोत. परंतु फक्त एकाच स्वरूपाच्या म्हणजे पुरस्कार किंवा फक्त क्रीडा स्पर्धा किंवा फक्त निर्देशांक असं न करता वेगवेगळ्या प्रकारच्या चालू घडामोडी विश्लेषणात्मक पद्धतीने पाहणार आहोत. ज्यायोगे त्यावरचे आपले जे काही मार्क्स असतील आपल्याला ते 100% आपल्याला ते मिळावेत आणि आपला अभ्यास व्हावा. आणि या व्हिडिओचा प्रयत्न असा राहील की तुम्ही ज्यावेळेस हा व्हिडिओ पाहाल एकदा दोनदा ऐकाल त्यानंतर यापैकी बरंचसं जे काही मॅटर असेल बराचसा मजकूर तुम्हाला तो लक्षात राहून जावा अशा पद्धतीने आपण चर्चात्मक स्वरूपात हा व्हिडिओ करणार आहोत. यामध्ये तुम्हाला ज्या घडामोडी अभ्यासावयास मिळणार आहेत त्यामध्ये 33वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024, त्यानंतर ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धा IPL 2024, त्यानंतर 18व्या लोकसभेची निवडणूक, भारत आणि महाराष्ट्राच्या संबंधित माहिती, नोबेल पुरस्कार 2023 चे, भारतरत्न पुरस्कार 2024 चे, त्यानंतर राज्य शस्त्र दांडपट्टा म्हणून जे डिक्लेअर केलेलं आहे ते पद्म पुरस्कार 2024 चे, 17वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024, त्यानंतर मग इतर अनेक महत्त्वाचे पुरस्कार आहेत ज्यामध्ये बुकर पुरस्कार, इंदिरा गांधी शांतता पुरस्कार असेल, त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार असे महाराष्ट्र शासनाचे विविध पुरस्कार, त्याचबरोबर केंद्र शासनाचे महत्त्वाचे पुरस्कार, हे सर्व अलीकडील पुरस्कार त्याचं स्वरूप वगैरे आपण विचार करणार आहोत. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारामध्ये आपण ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पाहणार आहोत. ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धांचे मानकरी पाहणार आहोत. सन 2024 मध्ये जे घोषित निर्देशांक आहेत महत्त्वाचे त्यामध्ये भारताची क्रमवारी आणि प्रथम क्रमांकाचा देश याची माहिती घेणार आहोत. 96वे ऑस्कर पुरस्कार, त्यानंतर महत्त्वाचे उच्च पदस्थ आहेत राष्ट्रीय स्तरावरील ते पाहणार आहोत. जे काही आयोग मंडळे बँका व संस्थांचे प्रमुख आहेत आपण त्यांची माहिती घेणार आहोत. महाराष्ट्रातील महत्त्वाचे उच्च पदस्थ, त्यानंतर पहिला राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार, त्यानंतर रुमी 1 हे पुनर्वापर करता येणारे जे रॉकेट आहे आपण त्याचाही विचार करणार आहोत. आणि केंद्रीय मंत्रिमंडळामधील महत्त्वाचे मंत्री विशेषतः महाराष्ट्रातील जे मंत्री आहेत केंद्रामध्ये त्यांचा विचार करणार आहोत. मूळ उद्देश या व्हिडिओचा जो आहे तो म्हणजे ज्या काही घटना घडामोडी घडलेल्या आहेत त्यामधील महत्त्वाचा भाग आपण विचारात घेणार आहोत जो परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्त्वाचा आहे, ज्यावर प्रश्न तयार होतात, प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर ही एक मॅरेथॉन सिरीज असणार आहे चालू घडामोडींची आपली. तर आता आगामी मुंबई पोलीस भरती असेल आणि बृहन्मुंबई महापालिकेच्या ज्या काही जागा निघालेल्या आहेत लिपिक कार्यकारी सहाय्यक पदाच्या ती भरती असेल आणि इतर अनेक भरत्या येतील. सर्व भरत्यांसाठी ह्या 2024च्या घडामोडी महत्त्वाच्या असणार आहेत. तर त्या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, ऐका, अभ्यासा. या व्हिडिओची PDF आपल्या ॲपवरती तुम्हाला भेटून जाईल. त्याचबरोबर व्हॉट्सअप चॅनल देखील तुम्ही जॉईन करा, ज्यायोगे तुम्हाला ज्या काही अपडेट्स असतील विविध परीक्षांविषयी, चालू घडामोडींविषयी, तर त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण पाहणार आहोत सर्वात महत्त्वाची आणि ज्यावर हमखास प्रश्न विचारला जाईल ते आत्ताच अलीकडे झालेली स्पर्धा म्हणजे 33वी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा 2024 याची माहिती आता आपण घेणार आहोत. तर सुरू करूया. स्पर्धेचे आयोजन 26 जुलै ते 11 ऑगस्ट या कालावधीमध्ये फ्रान्स मध्ये पॅरिस येथे करण्यात आले होते. आता पॅरिस ही काय आहे तर फ्रान्सची राजधानी आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक मध्ये 206 देशांनी भाग घेतला होता. हे लक्षात ठेवणं आपल्यासाठी आवश्यक आहे आणि 10,000 पेक्षा अधिक खेळाडूंनी त्यामध्ये त्यांचा सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये भारताने 6 पदके मिळवली. भारताला एकूण किती पदके मिळाली तर 6 पदके मिळाली. टोटल 6 पदकं मिळाली. त्यापैकी 5 पदकं कांस्य पदक होती, म्हणजे ब्रॉन्झ पदक किती होती तर 5 होती आणि 1 रौप्य पदक होतं. 1 पदक होतं ते सिल्वर मेडल होतं म्हणजे रौप्य पदक होतं. आता या पदकाचे विजेते म्हणजे भारतीय पदकाचे जे मानकरी ठरलेले आहेत किंवा पदकाचे जे भारतीय मानकरी ठरलेले आहेत ते कोण आहेत ते आता आपण पाहूया. तर नीरज चोप्रा, क्रीडा प्रकार आहे भालाफेक, त्यांनी रौप्य पदक मिळवलेलं आहे. भारतीय पुरुष हॉकी संघ जो आहे त्यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. म्हणजे फक्त नीरज चोप्रा याने रौप्य पदक मिळवलेलं आहे. त्यामुळे लक्षात ठेवणं आता सोपं आहे. आणि भालाफेक मध्ये त्यांनी हेच पदक मिळवलं. मग आता किती मीटर फेकला वगैरे या गोष्टी देखील या ठिकाणी आपल्याला करणं गरजेचं आहे परीक्षेमध्ये सखोल अभ्यासासाठी. त्यानंतर भारतीय पुरुष हॉकी संघ आपण पाहिलं. आता मनू भाकर हिने 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीमध्ये म्हणजे नेमबाजीमध्ये तिने मिळवलेलं आहे आणि 10 मीटर या उपप्रकारात तर तिलाही कांस्य पदक मिळालेलं आहे. मनू भाकर 2 वेळा मानकरी ठरलेली आहे. सरबजोत सिंग
सोबत तिने 10 मीटर एअर पिस्तूल नेमबाजीमध्ये, म्हणजे हे मिश्र सांघिक स्पर्धा होती, त्यामध्ये देखील तिने कांस्य पदक मिळवलेलं आहे. म्हणजे या दोघांमध्ये म्हणजे मिश्र आपण म्हणतो ना जोडी, तर त्यामध्ये या दोघांनी देखील कांस्य पदक पटकावलं, सांघिक पदक आणि वैयक्तिकरित्या देखील तिने कांस्य पदक पटकावलेलं आहे. आणि स्पर्धा समान उपप्रकार आहे. स्वप्नील कुसाळे याने 50 मीटर एअर रायफल 3 पोझिशन नेमबाजीमध्येच त्यांनी मिळवलेलं आहे कांस्य पदक. स्वप्नील कुसाळे हे नवीन नाव आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. त्यानंतर अमन सेहरावत याने 57 किलो वजनी गट जो आहे कुस्तीचा उपप्रकार, त्यामध्ये कांस्य पदक पटकावलेलं आहे. म्हणजे 5 कांस्य पदक आहेत, 1 रौप्य पदक आहे. 1 रौप्य पदक जे आहे ते भालाफेक मध्ये मिळालेलं आहे. नेमबाजीमध्ये आहेत कांस्य पदक. त्यानंतर हॉकी या खेळाला 1 मिळालेलं आहे आणि कुस्तीमध्ये मिळालेलं आहे. म्हणजे जर आपण विचार केला तर भालाफेक, त्यानंतर हॉकी, नेमबाजी आणि कुस्ती अशा 4 क्रीडा प्रकारांमध्ये आपल्याला पदक मिळालेलं आहे. भालाफेक, हॉकी, नेमबाजी, कुस्ती म्हणजे क्रीडा प्रकारामध्ये आपल्याला पदकं मिळालेली आहेत. जर असा प्रश्न आला की आपल्याला एकूण किती क्रीडा प्रकारामध्ये पदकं मिळाली, तर 4 क्रीडा प्रकारामध्ये आपल्याला पदकं मिळालेली आहेत. कोणकोणते? तर भालाफेक, हॉकी, नेमबाजी आणि कुस्ती, म्हणजे एकूण 4 क्रीडा प्रकारामध्ये आपल्याला पदकं मिळालेली आहेत. आता त्यानंतर काही मुद्दे या ठिकाणी लक्षात ठेवू आपण. भारतीय कुस्तीपटू विनेश फोगट, म्हणजे 1 सुवर्ण किंवा रौप्य आपल्याला नक्की मिळालं असतं. ही सुवर्ण पदकासाठी म्हणजेच अंतिम सामन्यासाठी मानकरी ठरली होती. कोण? विनेश फोगट. यावर प्रश्न येऊ शकतो किंवा 100% येऊ शकतो. आणि 100 ग्रॅम अतिरिक्त वजन असल्यामुळेच तिला अपात्र ठरवलं आणि स्पर्धेबाहेर काढण्यात आलं. त्यामुळे भारताचं अंतिम सामन्यातलं किमान रौप्य पदक आणि जर जिंकली असती तर सुवर्ण पदक यावेळेस मिळालं नाही. त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये अजून एक घटना घडलेली, ती महत्वाची आहे. ती म्हणजे ऑलिम्पिक मधील विशेष योगदानासाठी भारताचा जो नेमबाज आहे अभिनव बिंद्रा, त्याला ऑलिम्पिक ऑर्डर या गौरवाने सन्मानित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक महासंघाच्या 142व्या सत्रा दरम्यान हा सन्मान त्याला देण्यात आला. अभिनव बिंद्राने आपल्या कारकिर्दीत एकूण 5 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवला. 5 पदकं नाही मिळवली त्यांनी, तर 5 ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेतला. बीजिंग ऑलिम्पिक 2008 म्हणजे 2008च्या स्पर्धेमध्ये त्याला 10 मीटर एअर रायफल प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं होतं त्यांनी. भारतीयांमध्ये हा सन्मान यापूर्वी, म्हणजे कोणता सन्मान? तर ऑलिम्पिक ऑर्डरचा सन्मान 1983 मध्ये इंदिरा गांधी यांना प्रदान करण्यात आला होता. एक बहुमान आहे, किताब आहे, तो प्रदान करण्यात आला होता, हे लक्षात असू द्या. त्यानंतर तर पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये म्हणजे यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक 126 पदकं अमेरिकेने मिळवलेली आहेत. त्यामध्ये त्यांची सुवर्ण पदके आहेत 40 आणि चीननी 91 पदकांसह दुसरं स्थान पटकावलेलं आहे. चीनची पदकं देखील किती आहेत सुवर्ण? तर 40च आहेत, परंतु टोटल पदकं चीनची 91 आहेत आणि टोटल 126 पदक आहेत. सुवर्ण पदक मिळवणारा क्रमवारीमध्ये पुढे धरला जातो. या ठिकाणी अमेरिका आणि चीन सुवर्ण पदकात समान जरी असले तरी रौप्य पदकामध्ये आणि कांस्य पदकामध्ये त्यांच्यामध्ये फरक आहे आणि टोटल पदकांमध्ये देखील फरक आहे. त्यामुळे अमेरिका अव्वल स्थानी आहे. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे किंवा जी घडामोड आहे ती आहे ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धा जी पार पडली यंदा. ती कितवी होती? तर 9वी स्पर्धा होती. भारत या स्पर्धेचा विजेता ठरलेला आहे. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाची घडामोड आहे ही देखील. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या पुरुष क्रिकेट संघाने 29 जून 2024 रोजी बार्बाडोसच्या ब्रिज टाउन येथील केनिंग्स्टन ओव्हल मैदानावर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिका संघाचा एडन मार्क्रमच्या नेतृत्वाखाली कॅप्टनशिप खाली होता तो संघ, तर 7 धावांनी पराभव केला. आता परीक्षेचा जो पॅटर्न बदलत चाललाय त्यामुळे अशा छोट्या छोट्या गोष्टी देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे. 7 धावांनी 7 रननी पराभव केला. 9व्या ICC पुरुष T20 विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आपल्या भारताने. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा प्रशिक्षक कोण होता म्हणून विचारलं तर मग राहुल द्रविड हा होता. त्यानंतर भारताने यापूर्वी 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली ICC पुरुष T20 विश्वचषक जिंकला होता. मग महत्वाचं आहे यंदा एक जिंकला 24 ला, त्याच्या आधी 2007 ला त्यांनी जिंकला होता.
अशा प्रकारे 17 वर्षाच्या कालावधीनंतर भारताने पुन्हा एकदा अजिंक्यपद पटकावलेलं आहे या स्पर्धेचं. त्यानंतर कपिल देव याच्या नेतृत्वाखाली आपण 1983 मध्ये एकदिवसीय विश्वचषक पटकावला होता. त्यानंतर महेंद्रसिंग धोनीच्या कॅप्टनशिप खाली 2007 मध्ये T20 विश्वचषक आणि 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक आपण पटकावला होता. याच्यानंतर ICC तर्फे घेण्यात येणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत अजिंक्यपद पटकावणारा म्हणजे अजिंक्यपद पटकविणाऱ्या संघाचं नेतृत्व करणारा रोहित शर्मा हा तिसरा भारतीय कर्णधार ठरलेला आहे. म्हणजे ज्या काही आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत, T20 असेल किंवा एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा असेल, तर या ज्या वर्ल्ड कप स्पर्धा आहेत यामध्ये आतापर्यंत 3 भारतीय कॅप्टनना किंवा कप्तांना किंवा कर्णधारांना यश मिळालेलं आहे अजिंक्यपद पटकावण्यात, तो चषक मिळवण्यात. त्यामध्ये सर्वात प्रथम आहे कपिल देव 1983, त्यानंतर धोनी 2007 मध्ये आणि 2011 मध्ये, आणि आता रोहित शर्मा हा 2024 मध्ये. आणि 3 कर्णधार आहेत महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2, आपण एकदा T20चं आणि एक दिवसीयचं 2007 मध्ये आणि 2011 मध्ये, आणि आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली, म्हणजे एकूण 4 वेळा आपण विश्वचषक वेगवेगळ्या स्पर्धेचा प्रकारातला असेल पण तो मिळवलेला आहे आणि 3 कर्णधारांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली 2 वेळा अजिंक्यपद आणि अंतिम सामन्याचे औचित्य साधून, म्हणजे या सामन्यानंतर काय झालं तर रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी T20 स्पर्धेमधून आपली निवृत्ती जाहीर केली आहे. हेही महत्वाचं आहे. आता अंतिम सामन्यातील सामनावीर कोण होता तर विराट कोहली हा अंतिम सामन्यातील सामनावीर होता. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू जसप्रीत बुमराह हा होता. त्यांनी 8.26च्या सरासरीने 15 विकेट्स घेतल्या या स्पर्धेमध्ये, त्यामुळे त्याला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू हा गौरव मिळाला. तर अंतिम सामन्यातील सामनावीर हा कोण होता तर विराट कोहली हा होता. तर या दोन्ही स्पर्धा येणाऱ्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने आपल्याला महत्वाच्या आहेत. यावर प्रश्न विचारले जाणार आहेत, म्हणजे हे मार्क एका दृष्टीने आपल्या हातातील मार्क आहेत, हे आपण लक्षात ठेवायचे. त्यानंतर IPL 2024 चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियम मध्ये पार पाडलेल्या अंतिम सामन्यात काही वेळा आयोगाच्या परीक्षेमध्ये आणि इतर ठिकाणी देखील अंतिम सामना कोठे खेळला गेला, कोणत्या स्टेडियम मध्ये खेळला गेला देखील विचारलं गेलेलं आहे की त्यावेळेस ते स्टेडियम काही कारणांनी चर्चेत असलं तर चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियम मध्ये, म्हणजे कुठे तर चेन्नई म्हणजे तामिळनाडूमध्ये अंतिम सामना झाला. त्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादला हरवून 17वी IPL स्पर्धा जिंकली. म्हणजे शाहरुख खानचा संबंध असलेला संघ, त्याच्या अधिपत्याखालील संघ, तर त्याने हैदराबाद सनरायझर्स हैदराबादला हरवून 17वी IPL स्पर्धा जिंकली. म्हणजे कोलकात्याने जिंकली आणि कुणाला हरवून तर हैदराबादला हरवून ही स्पर्धा जिंकलेली आहे. संपूर्ण स्पर्धेत 741 धावा करून विराट कोहलीने ऑरेंज कप पटकावला. आता या ठिकाणी अंतिम सामना जो झाला T20 वर्ल्ड कपचा, त्यामधला देखील सामनावीर कोण होता विराट कोहली होता. तर या ठिकाणी देखील ऑरेंज कॅप जी दिली जाते सर्वाधिक धावा करणाऱ्याला, तर 741 धावा करणारा विराट कोहलीच आहे, त्याला ऑरेंज कप देण्यात आला. तर 24 बळी ज्यांनी घेतले तो हर्षल पटेल याला पर्पल कॅप मिळाली. म्हणजे गोलंदाजाला किंवा बॉलर्सला पर्पल कॅप दिली जाते सर्वाधिक विकेट घेणाऱ्याला, तर ती हर्षल पटेलला मिळाली. तर ऑरेंज कॅप जी आहे ती विराट कोहलीला मिळाली. अंतिम सामन्यातील सामनावीर देखील T20 विश्वचषकातला कोण होता तर विराट कोहली होता. तर अशा प्रकारे आता या ठिकाणी IPL या स्पर्धेतील विजेता उपविजेता आपण पाहिलं, आणि थोडीशी इतर काही माहिती असेल किंवा की विजेत्या संघाचा कर्णधार, उपविजेत्या संघाचा कर्णधार किंवा त्या संघातील त्यावेळी वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणारा खेळाडू याची देखील माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे. त्यासाठी मग सेपरेट व्हिडिओ आपल्याला करावा लागेल. आता आपण खेळाच्या मैदानातून थेट राजकीय मैदानात येणार आहोत. तर 18व्या लोकसभेची निवडणूक देखील जितकी देशाच्या दृष्टीने महत्वाची ठरली, तितकीच ही निवडणूक आपल्या परीक्षेच्या दृष्टीने देखील, म्हणजेच आपल्या भविष्याच्या दृष्टीने देखील महत्वाची आहे. कारण परीक्षेत यावर प्रश्न विचारले जातात. प्रश्न कसे तयार होतात ते आपण आता पाहूया. तर या ठिकाणी पहा, केंद्रीय निवडणूक आयोगाने 18व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी देशात एकूण 7 टप्प्यात मतदान घेतले. या ठिकाणी 2 प्रश्न आहेत की सध्याची लोकसभा, किंवा परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो की प्रचलित लोकसभा किंवा विद्यमान लोकसभा किंवा सध्याची लोकसभा ही कितवी लोकसभा आहे तर ती आहे 18वी लोकसभा. त्यानंतर
या लोकसभेची जी निवडणूक झाली आहे त्यावर कसे प्रश्न विचारले जातात, तर हाही प्रश्न तिथे तयार होतो की किती टप्प्यामध्ये मतदान झालंय, तर 7 टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात आलं. यावेळेस 6 मार्च 2024 रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली. लक्षात घ्या, 6 मार्च 2024 रोजी आचारसंहिता लागू करण्यात आली आणि एकूण 7 टप्प्यात मतदान घेण्यात आलेले. मतदानाचे टप्पे या ठिकाणी दिलेले आहेत, ते तुम्ही पाहू शकता आणि नंतर पाठ करू शकता. ही जी PDF आहे ती तुम्हाला आपल्या विनायक गॅस स्टडी ऍपवर मिळून जाईल. तुम्ही इथे ऍप डाउनलोड करा, त्याची लिंक दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन मध्ये, तर तिथून ऍप डाउनलोड करा. त्या ठिकाणी तुम्हाला ती PDF वाचता येईल. तर एकूण असे 7 टप्पे आहेत. आता एखादा विचारणाराच परीक्षक असला तर जोड्या लावा असंही देऊ शकतो. तर 6 मार्च रोजी आचारसंहिता लागू झाली आणि 4 जून 2024 रोजी मतमोजणी पार पडली. 6 मार्च रोजी आचारसंहिता, 4 जून 2024 रोजी मतमोजणी पार पडली. 7 टप्प्यात एकूण मतदान झालेलं आहे. सुरुवातीचं म्हणजे प्राथमिक आहे या निवडणुकीची माहिती, तर ती आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय, तर सध्याची लोकसभा ही 18वी लोकसभा आहे. हे सगळ्यात महत्वाचं आहे आपल्या लक्षात ठेवणं. आणि आता हे आपल्याला माहित झालेलं आहे, त्यामुळे काही वेगळं लक्षात ठेवलं पाहिजे असं काही नाही. तर त्यानंतर महत्वाचा प्रश्न असा येऊ शकतो आणि विचारला गेलेला याआधी की सर्वाधिक जागा कोणत्या पक्षाला मिळाल्या या निवडणुकीमध्ये, तर यावेळी याचं उत्तर आहे भारतीय जनता पक्ष, BJP. 240 जागा मिळाल्या त्यांना. त्यानंतर 2 क्रमांकाचा पक्ष यावेळेस कोणता आहे, तर तो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. 99 म्हणजेच 100ला 1 कमी जागा मिळालेली, त्यामुळे लक्षात ठेवणं सोपं आहे. समाजवादी पक्षाला 37 जागा मिळालेल्या आहेत. तृणमूल काँग्रेस, ममता बॅनर्जींचा ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस सध्या चर्चेत आहे, तर 29 जागा. आणि DMK जे आहेत, द्रविड मुनेत्र कळघम, यांना 22 जागा मिळालेल्या आहेत. सुरुवातीचे 5 पक्षांच्या जागा आपण लक्षात ठेवणं आपल्या परीक्षेच्या दृष्टीने, आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने, आपल्याला आत्मविश्वास येण्याच्या दृष्टीने फायदेशीर आहे. त्याचबरोबर आता हे जे सरकार आलेलं आहे, मोदी सरकार तिसऱ्यांदा, तर त्यांना जो पाठिंबा महत्वाचा ठरला तो आहे तेलुगू देसम पक्षाचा. त्यांच्या जागा 16 आहेत आणि जनता दल युनायटेड नितीश कुमारांचा JDU त्यांच्या 12 जागा आहेत. त्यामुळे ही देखील माहिती आपण लक्षात ठेवणं परीक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे. या 2 पक्षांच्या जागा अशा प्रकारे, हे फारशी अवघड गोष्ट नाही. 240 जागा आहेत भाजपच्या, त्यानंतर 99 आहेत काँग्रेसच्या. ह्या 2 महत्वाच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आणि थोडस सराव केला की ह्या बाकीच्याही लक्षात ठेवणं फारसं अवघड नाही. समाजवादी पार्टी 37, तृणमूल काँग्रेस 29 आहे, DMK 22 आहे आणि 16 आणि 12 जे आहेत ते तेलुगू देसम आणि नितीश कुमारांच्या थोड्याशा कमी आहेत चंद्रबाबू नायडूंपेक्षा. हे तुम्ही लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर बाकीचे या ठिकाणी आपण सर्व यादी दिलेली आहे, परंतु ती आपल्याला तितकी पाठ करणं काही गरजेचं नाहीये. आता हा एक मुद्दा महत्वाचा आहे की परीक्षेत हा विचारला जाऊ शकतो की नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. म्हणजे आता असं विचारलं जाऊ शकतं की त्यांनी कितव्यांदा घेतली, म्हणजे त्यांची जी टर्म आहे ती कितवी आहे, तर तिसरी आहे. म्हणजे नरेंद्र मोदी आता तिसऱ्यांदा भारताचं पंतप्रधान पद भूषवत आहेत. आणि कधी घेतली त्यांनी शपथ, तर 9 जून 2024 रोजी घेतली. हा देखील मुद्दा पोलीस भरतीसाठी देखील महत्वाचा आहे की भारताच्या पंतप्रधानांनी तिसऱ्यांदा आपला पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली, 9 जून 2024 रोजी घेतली, तिसऱ्यांदा घेतली. हे तुम्ही लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये माझा विचार असा आहे की पाठ होऊन जाव्यात काही गोष्टी, ज्या मुद्दाम आपल्याला पाठ करायच्या आहेत, पुन्हा लक्षात ठेवायच्या आहेत, त्या आता सहज पाठ होऊन जाव्यात आपण बोलताच. तर त्यानंतर आता महाराष्ट्राच्या संबंधात आपण 18व्या लोकसभेची माहिती जर घेतली, तर महाराष्ट्र राज्यामध्ये 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे आणि 25 मे अशा एकूण 5 टप्प्यात मतदान पार पडलं. देशात एकूण 7 टप्प्यात पार पडलं आणि महाराष्ट्रामध्ये मात्र एकूण 5 टप्प्यात हे मतदान पार पडलं. या डेट लक्षात ठेवा किंवा नका ठेवू, पण त्यानंतर इतकं महत्वाचं आहे की 5 टप्प्यामध्ये महाराष्ट्रात पार पडलं, देशामध्ये 7 टप्प्यामध्ये हे मतदान पार पडलेलं आहे. त्यानंतर महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये जर आपण पक्षांचं बलाबल पाहिलं किंवा कोण किती जिंकलं ते जर आपण पाहिलं, तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने सर्वाधिक जागा मिळवल्या. आता राष्ट्रीय पातळीवर कोणता पक्ष पहिला आहे, तर BJP 240 जागा आणि काँग्रेस आहे ते 99 जागा आहे. महाराष्ट्रात मात्र काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आहे 13 जागा मिळून. आता दुसरा एक प्रश्न आहे की महाराष्ट्रात जागा किती आहेत एकूण, तर 48 जागा आहेत. लोकसभेच्या सीट्स महाराष्ट्रामध्ये 48 आहे, म्हणजे महाराष्ट्रामध्ये 48 खासदार आहेत किंवा महाराष्ट्राचे 48 प्रतिनिधी
लोकसभेमध्ये आपल्या राज्याचं प्रतिनिधित्व करतात. या ठिकाणी देखील पहा की लोकसभेमध्ये एकूण 543 जागांसाठी यावेळेस निवडणूक झालेली आहे. तर लोकसभेच्या किती जागा आहेत असं विचारलं किंवा किती प्रतिनिधी आहेत, तर 543 प्रतिनिधी आहेत जे लोकसभेत निवडून दिलेले आहेत आपण जनतेने. हे देखील लक्षात ठेवा. म्हणजे महाराष्ट्रामध्ये 48 जागा आहेत, तर संसदेमध्ये 543 जागा आहेत. या 48 जागा या 543 पैकीच आहेत. तर महाराष्ट्राच्या वाट्याला 48 जागा आलेल्या आहेत या 543 पैकी, तुम्ही लक्षात असू द्या. त्यानंतर आता आपण पाहू पुन्हा महत्वाचे पुरस्कार, यावरती प्रश्न विचारला जातो तो म्हणजे नोबेल पुरस्कार 2023. आता 2024 आहे, 2023च्या शेवटी हे पुरस्कार दिले जातात हे आपल्याला माहित आहे. 10 डिसेंबर डेट तुम्ही पाहून या कशासाठी आहे ती. तर नोबेल पुरस्कार 2023, शांततेचा नोबेल पुरस्कार सर्वात महत्वाचा जो विचारला जातो तो नर्गिस मोहम्मदी यांना इराणच्या आहेत. इराणमधील महिला हक्काच्या कार्यासाठी दिलेला आहे. डिफेंडर ऑफ ह्युमन राईट सेंटरच्या त्या उपाध्यक्ष आहेत. या संबंधीचा व्हिडिओ देखील आहे आपल्या चॅनलवरती, तुम्ही तो पाहून घ्या. साहित्याचा आहे जॉन फॉस नॉर्वे यांना. नाट्य लेखनाची नाविन्यपूर्ण शैली त्यांनी विकसित केली आणि याद्वारे त्यांनी उपेक्षितांना आवाज मिळवून दिला. म्हणजे त्यांना किंवा त्यांच्यावरील अन्यायाला म्हणा किंवा त्यांच्या ज्या काही वेदना आहेत त्यांना त्यांनी वाचा फोडली त्यांच्या शैलीद्वारे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात आला. वैद्यकशास्त्राचा पुरस्कार कॅटलिन कॅरिको आणि ड्रीव वेइझमन यांना. त्यांना कशासाठी, तर प्रभावशाली mRNA व्हॅक्सिनच्या निर्मितीत महत्वपूर्ण योगदान दिल्यामुळे. रसायनशास्त्राचा या तिघांना माउंगी बावेंडी, लुईस ब्रूस आणि अलेक्सी एकिमो यांना कशासाठी, तर क्वांटम डॉट्सच्या शोधासाठी. हे शोध थोडे लक्षात राहू द्या, या ऑनलाईन घेतल्या जातात या परीक्षा. तर असेही प्रश्न आता विचारले जातात कारण त्यांना काठीण्य पातळी सेम मेंटेन करायची असते, त्यामुळे वेगवेगळ्या शिफ्टमध्ये वेगवेगळे प्रश्न ते विचारले जातात. त्यानंतर भौतिकशास्त्राचा जो पुरस्कार आहे तो पिएरे अगोस्टिनी, फेरे क्राउज, ॲनी एल हुलिएर यांना दिला. त्यांनी काय केली, अशी उपकरणे विकसित केली ज्याद्वारे ऑटो सेकंदात इलेक्ट्रॉनचे जग पाहता येईल. म्हणजे ब्रह्मांडाचे वय जाणून घेण्यापासून ते आरोग्य तपासण्यापर्यंत अनेक गोष्टीसाठी ते संशोधन उपयोग पडते. त्यांनी ऑटो सेकंदात इलेक्ट्रॉनचं जग म्हणजे अतिशय सूक्ष्म जग आपल्याला अवलोकता येईल असं त्यांनी संशोधन जे केलेलं आहे, त्यासाठी त्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे. अर्थशास्त्राचा पण महत्वाचा असतो. अर्थशास्त्राचा, शांततेचा आणि साहित्याचा महत्वाचा असतो, तर तो क्लॉडिया गोल्डिन यांना मिळालेला आहे. एक लक्षात ठेवायचं की नोबेल पुरस्कार पाठ करताना जर सिंगल म्हणजे एकाच व्यक्तीला मिळाला असला तो पुरस्कार, तर मग मात्र आपण आवर्जून तो लक्षात ठेवायचा आणि ते संशोधन कशासाठी त्यांनी केलं तेही लक्षात ठेवायचं. म्हणजे उदाहरणार्थ भौतिकशास्त्राचा पुरस्कार जर योगायोगाने एकालाच दिलेला असला तर मग आपण लक्षात ठेवायचं की एकाला मिळालाय ना, तर तो महत्वाचा आहे, विचारला जातो. परंतु आता TCS IBPS मार्फत ज्या परीक्षा होत आहेत ना, त्यामुळे काठिण्य पातळी मेंटेन करायची म्हणून विविध शिफ्ट मध्ये परीक्षा होते. म्हणून एका शिफ्टला जर शांततेचा तर दुसऱ्याला साहित्याचा, अशा प्रकारे वेगवेगळे म्हणजे अगदी सायन्सचे पण पुरस्कार त्यामध्ये विचारले जातात. तर क्लॉडिया गोल्डिन यांना अर्थशास्त्राचा पुरस्कार दिलेला आहे. श्रम बाजारपेठेतील स्त्रियांची मिळकत व स्त्रियांच्या श्रम पुरवठ्यातील सहभाग या संबंधीच्या संशोधनासाठी. आता यांच्या बाबतीत महत्वाची गोष्ट म्हणजे अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळवलेल्या या तिसऱ्या महिला आहेत. त्यामुळे महत्वाचं आहे की असे प्रश्न जर आले दोन ह्याच्यावर की अर्थशास्त्राचा यांना मिळाला, त्यांनी स्त्रियांच्या या बाबींसाठी संशोधन केलेलं आहे आणि नोबेल मिळवणारे या तिसऱ्या महिला आहेत, अशा प्रकारे प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. ते तुम्ही त्यामुळे हे महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा देखील जो मुद्दा आहे तो आहे आपला महत्वाचाच आहे, तो म्हणजे भारतरत्न पुरस्कार 2024 हे विचारले जातात आणि यावेळेस विचारले जाणार पण आहेत. भारतरत्न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. राष्ट्रपतींकडून साहित्य, कला, विज्ञान व सार्वजनिक सेवा, साहित्य, कला, विज्ञान आणि सार्वजनिक सेवा आदी क्षेत्रात असामान्य अतुलनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना सामान्यतः 26 जानेवारी रोजी म्हणजेच भारताच्या प्रजासत्ताक दिनी हा पुरस्कार प्रदान केला जातो. सन 1954 पासून हा पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. ही माहिती लक्षात ठेवा पुरस्काराच्या दृष्टीने. त्यानंतर आता 2024चा पुरस्कार कोणाकोणाला देण्यात आलेला आहे, तर या पुरस्काराचे मानकरी जे आहेत ते आहेत लालकृष्ण अडवाणी यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते होते, माजी उपपंतप्रधान होते. भारतरत्न मिळवणारे ते 50वे व्यक्ती आहेत आणि जे राम मंदिराचं आंदोलन होतं त्यामध्ये फार मोठं योगदान लालकृष्ण अडवाणी यांचं होतं.
कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर देण्यात आला. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी नेते होते. 24 जानेवारी 2024 हा त्यांचा 100वा जयंती दिन होता. म्हणजे 26 जानेवारी रोजी पुरस्कार देण्यात आला. हे बिहारचे माजी मुख्यमंत्री होते. त्यानंतर PV नरसिंह राव काँग्रेसचे, मरणोत्तर देण्यात आला त्यांना. ही भारताचे 9वे पंतप्रधान, हे लक्षात ठेवा. म्हणजे व्यक्ती या नात्याने 9वे पंतप्रधान. आणि सन 1990च्या दशकात भारताची अर्थव्यवस्था उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या मार्गावरून घेऊन गेले मनमोहन सिंग. त्याबद्दल जसे आपल्याला परिचित आहेत. त्यावेळेस अर्थमंत्री कोण होते, तर पुढे जे भारताचे पंतप्रधान झाले ते डॉक्टर मनमोहन सिंग हे या आर्थिक उदारीकरण आणि जागतिकीकरणाच्या काळामध्ये नरसिंहराव पंतप्रधान होते, तर डॉक्टर मनमोहन सिंग हे त्यावेळी भारताचे अर्थमंत्री किंवा वित्तमंत्री होते. हे लक्षात ठेवा. त्यानंतर चौधरी चरण सिंह यांनाही मरणोत्तर देण्यात आला. भारताचे 5वे पंतप्रधान होते ते व्यक्ती या नात्याने. नरसिंहराव जे होते आपण आता पाहिलं ते होते 9वे पंतप्रधान व्यक्ती या नात्याने, तर चौधरी चरण सिंह हे 5वे पंतप्रधान होते व्यक्ती या नात्याने. त्यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक महत्वपूर्ण योजना राबवल्या. आणि 5वा जो पुरस्कार आहे किंवा 5वे मानकरी डॉक्टर MS स्वामीनाथन यांनाही मरणोत्तर देण्यात आला. प्रसिद्ध कृषी वैज्ञानिक आहेत. ते भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून त्यांना ओळखलं जातं. आणि जागतिक स्तरावर जागतिक हरित क्रांतीचे जनक म्हणून नॉर्मन बोरलॉग यांना ओळखलं जातं. हे पण तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर काय केलं होतं यांनी, स्वामीनाथन यांनी, तर भात आणि धान म्हणजे भात आणि गहू पिकांच्या उच्च उत्पादन क्षमतेच्या जाती त्यांनी विकसित केल्या, ज्याला आपण हाय इल्डिंग व्हरायटी म्हणतो. त्यामुळे भारतात अन्नधान्याचे उत्पादन लक्षणीयरित्या वाढले. त्यामुळे उपासमार कमी झाली. म्हणूनच त्यांना आपण भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणतो. त्यांना देखील यावेळी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. अशा प्रकारे एकूण 5 मानकरी आहेत. पहिले लालकृष्ण अडवाणी हे आहेत. त्यानंतर कर्पूरी ठाकूर, PV नरसिंहराव, चौधरी चरण सिंह आणि डॉक्टर MS स्वामीनाथन. आगामी परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाची माहिती आहे ही, त्यामुळे तुम्ही ती आवर्जून लक्षात ठेवा, पाठ करा, लिहून ठेवा, तुमच्या समोर चार्ट करून ठेवा काही दिवस, म्हणजे तुम्हाला ती पाठ करण्याची गरज राहणार नाही, तर ती सहज लक्षात राहील. आता हा चौकोन पहा. या ठिकाणी दांडपट्टा राज्यशस्त्र महाराष्ट्र शासनाच्या किंवा महाराष्ट्र सरकारने म्हणा किंवा महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350व्या राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून दांडपट्टा या शस्त्राला राज्यशस्त्र म्हणून घोषित केले आहे. आता या ठिकाणी हाही प्रश्न आहे की मग छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो आहे तो केव्हा साजरा झाला, हा देखील या ठिकाणी प्रश्न तयार होतो. तुम्ही या ठिकाणी त्याचं उत्तर पाहू शकता. त्यानंतर आता पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पुन्हा एकदा पुरस्कारच येत आहेत आपल्या समोर, परंतु हे विचारले जाणार आहेत त्यामुळे आपण पाहतोय. तर पद्म पुरस्कार 2024 याचा आपण विचार करणार आहोत. सन 2024 मध्ये भारतरत्न किती जणांना दिला आपण पाहिलं, 5 जणांना. तर 2024 मध्ये 132 व्यक्तींना पद्म पुरस्कार देण्यात आला. हा आकडा लक्षात ठेवा, 132 जणांना देण्यात आला. एकूण 5 जणांना पद्मविभूषण देण्यात आला. 17 जणांना पद्मभूषण हा उतरता क्रम आहे. भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे, त्यानंतर पद्मविभूषण पुरस्कार तो 5 जणांना, पद्मभूषण पुरस्कार 17 जणांना आणि 110 जणांना पद्मश्री पुरस्कार, अशा प्रकारे एकूण 132 जणांना पद्म पुरस्कार देण्यात आले. हे देखील नागरी पुरस्कार आहेत. यामध्ये एकूण महिला किती आहेत, तर 30 महिला आहेत आणि 8 परकीय नागरिक आहेत. 9 जणांना हा मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे. ही सर्व माहिती परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे की किती महिलांना मिळाला यंदा, तर 30 महिलांना मिळाला. 8 परदेशी नागरिक आहेत आणि 9 जणांना हा पुरस्कार मरणोत्तर प्रदान करण्यात आलेला आहे. आता या ठिकाणी पहा, पद्मविभूषण पुरस्काराची मानकरी वैजंतीमाला बाली कला क्षेत्रासाठी तमिळनाडूचे आहेत. कोनिडेला चिरंजीवी हे देखील कला क्षेत्राचे अभिनेते आहेत, आंध्र प्रदेश. व्यंकय्या नायडू सार्वजनिक व्यवहार आंध्र प्रदेश, भाजपचे होते आणि लोकसभेचे सभापती होते. त्यांचा कालावधी लक्षात घ्या कधी होता तो, कारण त्यांना यंदा पद्मविभूषण सारखा सर्वोच्च पुरस्कार मिळालेला आहे त्यामुळे. त्यानंतर बिंदेश्वर पाठक मरणोत्तर यांना सामाजिक कार्यासाठी बिहारचे आहेत ते. आणि पद्मा सुब्रमण्यम त्यांना देखील कलेसाठी, तामिळनाडू या राज्याच्या त्या आहेत, त्यांना कलेसाठी मिळालेला आहे पद्मा सुब्रमण्यम. तर या ज्या पद्मा सुब्रमण्यम आहेत या भरतनाट्यमच्या नृत्यांगना आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यानंतर पद्मभूषण पुरस्कार
तो किती जणांना देण्यात आलेला आहे? आपण म्हटलं 17 जणांना. त्यापैकी काही महत्वाची नावे आपण पाहूया. होरमुसजी कामा महाराष्ट्राचे आहेत. आपण महाराष्ट्राचे या ठिकाणी विचारात घेतोय. तर त्यांना एक मिळाला. अश्विन मेहता, राम नाईक भाजपचे होते. त्यानंतर राज दत्त उर्फ दत्तात्रय अंबादास मायाळू, हे महत्वाचं आहे, अभिनेते. प्यारेलाल शर्मा यांना कला क्षेत्रासाठी संगीतकार प्यारेलाल. आणि कुंदन व्यास साहित्य शिक्षण पत्रकारिता महाराष्ट्र. म्हणजे एकूण 1 2 3 4 5 आणि 6 जणांना पुरस्कार मिळालेला आहे. म्हणजे महाराष्ट्राचे 6 मानकरी आहेत 17 जणांपैकी. म्हणजे एकूण 17 जणांना जो मिळाला पद्मभूषण, त्यामध्ये 6 मानकरी कोणते? तर महाराष्ट्राचे आहेत. एक कामा, दुसरे मेहता, तिसरे राम नाईक, चौथे राजदत्त, पाचवे प्यारेलाल आणि 6वे जे आहेत ते कुंदन व्यास. यांना हा पुरस्कार मिळालेला आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर पद्मश्री पुरस्काराच्या एकूण 110 मानकऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील 6 व्यक्तींचा समावेश आहे. बघा, 17 जणांना पद्मभूषण दिला, त्यामध्ये देखील 6 मानकरी कोण आहेत? तर महाराष्ट्रातील आहेत. आणि 110 जणांना पद्मश्री दिला, त्यामध्ये ही 6 व्यक्ती महाराष्ट्रातील आहेत. कोण आहेत ते? तर डॉक्टर मनोहर डोळे वैद्यकीय, चंद्रशेखर मेश्राम हे देखील वैद्यकीय, उदय देशपांडे हे नाव महत्वाचं आहे, क्रीडा क्षेत्राचे आहेत, जहीर काझी साहित्य व शिक्षण, कल्पना मोरपारिया व्यापार उद्योग आणि शंकर बाबा पापळकर सामाजिक कार्य. हे नाव लक्षात ठेवा, कारण त्या विभागाच्या ज्या परीक्षा होतात किंवा त्या जिल्ह्याच्या परीक्षा होतात, तर मग त्या ठिकाणी यांच्यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि विचारलेले ते असे प्रश्न आतापर्यंत. त्यामुळे त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो आहे, अगदी थोडक्यात आपण पाहतोय, या ठिकाणी डिटेल घेत नाहीये, महत्वाचं पाहतोय. तर नुकतेच जे घोषित झालेले पुरस्कार आहेत ते आहेत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार 2024. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट फीचर फिल्म अट्टम आहे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन सूरज बडजात्या उंचाई या फिल्मसाठी, सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार ऋषभ शेट्टी कांतारा या चित्रपटासाठी, आणि अभिनेत्री सर्वोत्कृष्ट आहे नित्या मेनन आणि मानसी पारेख, आणि या चित्रपटांसाठी त्यांना देखील मिळालेला आहे. मानसी पारेखला कच्छ एक्सप्रेस आणि थिरू चित्रंबरम त्यासाठी नित्या मेनन या अभिनेत्रीला मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचं पारितोषिक 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा अंतर्गत. सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट गुलमोहरा आहे. आणि आपल्या परीक्षेच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा जो प्रश्न येतो तो म्हणजे सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट कोणता आहे? तर वाळवी या मराठी चित्रपटाला यंदाच्या म्हणजे 17व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराअंतर्गत सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरवण्यात आलेले आहे. चित्रपटाचं नाव काय आहे? तर वाळवी. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने जास्त महत्वाचा आहे आपल्याला. आणि नॉन फीचर फिल्म जी कॅटेगरी असते त्या कॅटेगरीमध्ये सर्वोत्कृष्ट कला व सांस्कृतिक चित्रपट म्हणून सचिन सूर्यवंशी यांना वारसा या चित्रपटासाठी आणि सुनील पुराणिक यांना रंगविभोग या चित्रपटासाठी किंवा या फिल्मसाठी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे तुम्ही लक्षात असू द्या. या संबंधीची अधिक माहिती आपण एका वेगळ्या सेपरेट डिटेल व्हिडिओमध्ये घेऊयात. आता या ठिकाणी महत्वाचे पुरस्कार आणि त्यांची लिस्ट दिलेली आहे, तर ही तुम्ही पहा. मी फास्ट मध्ये घेतो की बुकर पुरस्कार 2023 सर्व पुरस्कार महत्वाचे आहेत. ही जी यादी या ठिकाणी आहे ना, यामधील पुरस्कार याआधी विचारले गेलेले आहेत, आता चालू पोलीस भरतीला विचारले जात आहेत आणि यापुढे विचारले जाणार आहेत. तर हे सर्व महत्वाचे पुरस्कार 2023-24 च्या संबंधित आहेत. यामध्ये 22 चे आहेत, ते तुम्हाला पाठच असतील. परंतु आता आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे म्हणजे 23 आणि 24 चे पुरस्कार. 23 पेक्षा आता 24 चे आणि काही पुरस्कार 23 चे 24 मध्ये डिक्लेअर झालेले आहेत, त्यामुळे ते महत्वाचे आहेत. तर बुकर पुरस्कार 2023 पॉल लिंच प्रोफेट सॉन्ग या कादंबरीसाठी. इंदिरा गांधी शांतता पुरस्कार 2023 चा संगीतकार डॅनियल बरेन बोईम आणि शांतता कार्यकर्ते अली अबू आवाद यांना दिलेला आहे. आता हे 2023 चे पुरस्कार म्हणजे अगदी अलीकडील पुरस्कार आहेत, हे लक्षात घ्या. त्यामुळे परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यानंतर महाराष्ट्र भूषण पुरस्कार स्वरूप काय त्याचं 25 लाख रुपये ही रोख रक्कम दिली जाते. मानपत्र व स्मृतिचिन्ह. महत्वाची आहे रक्कम की महाराष्ट्र भूषण पुरस्कारांतर्गत किती सन्मान राशी दिली जाते, पुरस्कार राशी दिली जाते, तर 25 लाख रुपयांची राशी दिली जाते, हे लक्षात असू द्या. 2022 चा कोणाला मिळाला होता? तर आप्पासाहेब धर्माधिकारी यांना दिलेला होता. आणि 2023 चा जो पुरस्कार आहे तो आपल्या सर्वांना परिचित असणारे ज्येष्ठ मराठी आणि विनोदी अभिनेते अशोक सराफ त्यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार शासनाचाच आहे, महाराष्ट्र शासनाचा.
त्याचं नवं स्वरूप काय तर 10 लाख रुपये आहे. वाढ झालेली पुरस्कारांच्या रकमेमध्ये म्हणून विचारला जातो प्रश्न. तर हा जो गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार आहे यासाठी 10 लाख रुपयांची सन्मान राशी दिली जाते. आणि 2023चा पुरस्कार सुरेश वाडकर ज्येष्ठ पार्श्वगायक आणि 2024चा म्हणजे एकदम ताजा पुरस्कार कुणाला दिलेला आहे तर अनुराधा पौडवाल यांना दिलेला आहे. त्या देखील पार्श्वगायिका आहेत. तर यांना हा पुरस्कार दिलेला आहे. त्यानंतर लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2024चा मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जातो. 2022चा मोदींना दिला होता आपल्याला माहिती आहे. 2023चा आशा भोसले यांना दिलेला होता, त्या बहीण होत्या त्यांच्या. आणि यंदाचा जो आहे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा पुरस्कार तो म्हणजे 2024चा पुरस्कार अमिताभ बच्चन यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. तिन्ही नावे लक्षात ठेवणं फारसं अवघड नाहीये. त्यानंतर पुढचा जो पुरस्कार आहे तो आहे राज कपूर जीवन गौरव पुरस्कार. त्याचं नवं स्वरूप आहे 10 लाख रुपये रोख, म्हणजे या राशीत वाढ केलेली आहे आता अलीकडे. सांस्कृतिक मंत्री कोण आहेत हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. तुम्ही या ठिकाणी पाहते सांस्कृतिक मंत्री जे आहेत महाराष्ट्राचे ते कोण आहेत, कारण हे सर्व घोषणा ज्या आहेत या सर्व घोषणा त्यांनी केलेल्या आहेत. त्यामुळे तर 2020चा अरुणा इराणी, 21चा मिथुन चक्रवर्ती, 2022चा हेलन यांना, 23चा आशा पारेख यांना. त्यानंतर राज कपूर विशेष योगदान पुरस्कार हा आहे जीवन गौरव पुरस्कार, हा आहे विशेष योगदान पुरस्कार. याचं नवं स्वरूप आहे 6 लाख रुपये रोख, बाकी मानपत्र व सन्मान चिन्ह समान आहे सगळीकडे. 21चा सोनू निगम यांना, 22चा विधू विनोद चोप्रा यांना. सोनू निगम कोण आहे तर गायक आहे तो. विधू विनोद चोप्रा दिग्दर्शक आहेत. 23चा पुरस्कार आहे एन चंद्रा लेखक दिग्दर्शक संकलक यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर चित्रपती व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार कोणाला दिला तर 10 लाख रुपये राशी त्याची देखील केलेली आहे. म्हणजे जीवन गौरव पुरस्कार जे आहेत हे 2 चित्रपट विषयक त्यांची राशी आहे 10 लाख रुपये आणि विशेष योगदान पुरस्कारांची राशी आहे 6 लाख रुपये. तर चित्रपट व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार तर 21चा उषा चव्हाण ज्येष्ठ अभिनेत्री, उषा नाईक ज्येष्ठ अभिनेत्री 22चा दिला त्यांना, म्हणजे उषा चव्हाण उषा नाईक 21 आणि 22चा. त्यानंतर 2023चा शिवाजी साटम यांना देण्यात आलेला आहे, ज्येष्ठ अभिनेते आहेत ते, हे लक्षात ठेवा परीक्षेच्या दृष्टीने. अशा प्रकारे आपण पुरस्कारची सध्या यादी पाहत आहोत आणि तुमच्या आता लक्षात आलं असेल की सर्व पुरस्कार आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचेच आहेत. त्यानंतर या यादीमधील पुढचा पुरस्कार आहे व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार. तर या अंतर्गत देखील 6 लाख रुपयांची राशी दिलेली आहे. आता या पुरस्कारांचे जे अपडेट असतील हा व्हिडिओ तयार करण्याच्या दरम्यान आलेले ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये कव्हर करू. म्हणजे आता या ठिकाणी 2023चे पुरस्कार आहेत. जर आता 2024चे पुरस्कार आले असतील तर आपण यानंतरच्या व्हिडिओमध्ये जे काही अपडेट्स असतील या पुरस्कारांसंबंधीच्या आणि इतर काही घडामोडी ज्या होतील तर त्यांचे देखील आपण अपडेट घेणार आहोत. तर व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार 6 लाख रुपये दिले जातात या अंतर्गत. तर 21चा रवींद्र साठे पार्श्वगायक आहेत, नागराज मंजुळे यांना 22चा देण्यात आलेला आहे. आणि 23चा पुरस्कार दिग्पाल लांजेकर हे लेखक दिग्दर्शक आहेत त्यांना देण्यात आलेले आहेत. हे नाव लक्षात ठेवणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे काही काळ चार्ट करून जरी लावला तरी ते आपल्याला फायदेशीर ठरू शकतं. त्यानंतर नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 10 लाख रुपये त्याचं स्वरूप आहे, सन्मान राशी आहे. 2022चा सुहासिनी यांना, 2023चा अशोक समेळ यांना आणि 2024चा प्रकाश बुद्धिसागर यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे तुम्ही या परीक्षेच्या दृष्टीने आता लक्षात ठेवा. त्यानंतर संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 10 लाख रुपये रक्कम आहे या पुरस्काराची देखील. तर या पुरस्काराचे मानकरी पाहिले तर 2022च्या कोण होत्या नयना आपटे, 23चे आहेत पंडित मकरंद कुंडले आणि 2024च्या कोण आहेत तर शुभदा दादरकर. म्हणजे यंदा आपल्यासाठी महत्वाचं आहे प्रकाश बुद्धिसागर यांना मिळालेला आहे नटवर्य प्रभाकर पणशीकर, शुभदा दादरकर यांना मिळालेला आहे अण्णा साहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार. हा आहे रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार आणि हा आहे संगीत रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार 2024च्या शुभदा दादरकर आणि नटवर्य प्रभाकर पणशीकर. या पुरस्कारांच्या म्हणजे रंगभूमी जीवन गौरवच्या आहेत प्रकाश बुद्धिसागर आणि संगीत रंगभूमीचे आहेत शुभदा दादरकर. हे या ठिकाणी लक्षात ठेवा. एक महिला आहे आणि एक पुरुष मानकरी आहे. त्यानंतरचा पुढचा पुरस्कार आहे भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार. आता पहा हे तिन्ही जीवन गौरव पुरस्कार आहेत
तिन्हींचं स्वरूप काय तर 10-10 लाख रुपये आहे. म्हणजे सर्व जीवन गौरव पुरस्कार आपण पाहिले, या आधीचे पण व्ही शांताराम आणि दुसरा देखील तर राज कपूर, तर त्या सर्वांचं स्वरूप कसं केलेलं जीवन गौरव पुरस्कारांचं 10 लाख रुपये. म्हणजे वेगवेगळं लक्षात ठेवायची गरज आहे का आपल्याला? तर अजिबात नाही. 10 लाख रुपये हे जीवन गौरव पुरस्कारांचं महाराष्ट्र शासनातर्फे देण्यात आलेलं स्वरूप आहे. तर या ठिकाणी पहा, शास्त्रीय संगीताबद्दल हा पुरस्कार दिला जातो, हा संगीत रंगभूमीबद्दल दिला जातो, आणि हा जो आहे तो रंगभूमीबद्दल म्हणजे नाट्य, संगीत नाट्य आणि हे शास्त्रीय संगीतासाठी पुरस्कार दिले जातात. या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचं आहे. यांची नावं त्यानुसारच आहेत. भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत आहेत, अण्णासाहेब किर्लोस्कर संगीत रंगभूमी, संगीत नाट्य म्हणतो आपण त्या संबंधी, आणि प्रभाकर पणशीकर जे की तो मी नव्हेसाठी फेमस होते, त्यांना रंगभूमी जीवन गौरव पुरस्कार दिला जातो. आता पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवन गौरव पुरस्कार जो आहे तो 2022चा पंडित उल्हास कशाळकर यांना दिलेला आहे. तर 2023चा जो आहे तो पंडित शशिकांत श्रीधर मुळे यांना दिलेला आहे. या ठिकाणी 2024चा पुरस्कार आपण लिहिलेला नाहीये, तर तो या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. 2024चा जो पुरस्कार आहे तो दिलेला आहे, आपल्याला सर्वांना माहित असलेलं नाव आहे की आरती अंकलीकर टिकेकर यांना दिलेला आहे. हा पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीने नाव महत्वाचं आहे, फेमस आहे. तर आरती अंकलीकर टिकेकर यांना हा पुरस्कार 2024चा शास्त्रीय संगीताचा जीवन गौरव पुरस्कार जो भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या नावाने दिला जातो तो मिळालेला आहे, त्या मानकरी ठरलेले आहेत. तर सर्व पुरस्कार महत्वाचे आहेत. या व्हिडिओचं महत्व तुमच्या लक्षात आलं असेल की यातून नक्की आपले अनेक प्रश्न कव्हर होणार आहेत, आणि यापुढेही आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे प्रश्न येत राहणार आहेत, किंवा याच प्रकारची महत्वाचे व्हिडिओ येत राहणार आहेत. तर आता या ठिकाणी 58वा ज्ञानपीठ पुरस्कार 2023चा आता कितवा आहे? 58वा. कोणाला मिळाला? तर दोघांना देण्यात आलेला आहे. संस्कृत विद्वान जगद्गुरु रामभद्राचार्य यांना आणि उर्दू व कवी गीतकार गुलजार यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. हे आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तर या व्हिडिओचं महत्व आता तुमच्या लक्षात येत असेल. 53वा दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार हा केंद्र शासनातर्फे देण्यात येणारा पुरस्कार आहे. याचं स्वरूप मात्र वेगळं आहे, ते तुम्ही पाहून घ्या. त्यानंतर कोण मानकरी आहेत या अलीकडच्या म्हणजे 2023च्या? तर वहिदा रहमान या मानकरी ठरलेल्या आहेत या जीवन गौरव पुरस्काराच्या. दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार 53वा, त्याच्या मानकरी वहिदा रहमान या ठरलेल्या आहेत. आता या ठिकाणी हा देखील दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्कार आहे, आणि यासाठी देखील 10 लाख रुपयांचीच राशी दिली जाते. वरील जीवन गौरव पुरस्कार आणि हा देखील केंद्राचा जीवन गौरव पुरस्कार आहे, यासाठी देखील 10 लाख रुपयांचीच सन्मान राशी दिली जाते. वहिदा रहमान यांना हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढचा जो पुरस्कार आहे हा राष्ट्रीय पातळीवरचाच आहे. साहित्य अकादमी पुरस्कार मराठी भाषेसाठीचा 2023चा कृष्णात खोत यांना त्यांच्या रिंगाण या कादंबरीसाठी प्रदान करण्यात आलेला आहे. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2023चा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे. रवींद्र शोभने यांना. आता या पुरस्कारांच्या सन्मान राशी वगैरे तुम्ही पाहून घ्या, किंवा आपण एखादा व्हिडिओ फक्त त्यासाठी म्हणजे पुरस्कार व त्यांच्या स्वरूपासाठी करूयात. श्रीपू भागवत पुरस्कार 2023चा महाराष्ट्र शासनाचा आहे. मनोविकास प्रकाशन पुणे यांना देण्यात आलेला आहे. 56वे विष्णुदास भावे गौरव पदक प्रशांत दामले मानकरी आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मृती पुरस्कार 2023चा हा पहिला पुरस्कार आहे, म्हणजे सुरुवात झाली, तो शरद पवार यांना देण्यात आलेला आहे. आणि पहिला महाराष्ट्र वनभूषण पुरस्कार हा महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार आहे, तो चैत्राम पवार यांना देण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा हा संजयजी महाराज पाचपोर यांना देण्यात आलेला आहे. 2023चा पुरस्कार आहे. तर या ठिकाणी अजून एक पुरस्कार घोषित झालेला आहे, तो म्हणजे 2022चा तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार. तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर जीवन गौरव पुरस्कार 2023चा पुरस्कार हा दिलेला आहे शशिकला झुंबर सुकरे यांना. आणि 2024चा पुरस्कार परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचा, 2024चा आणि 23चा दोन्ही याच वेळेस दिलेले आहेत, एकाच वेळेस तर किंवा घोषित झालेले आहेत. तर जनार्दन वायदंडे यांना. त्यामुळे हे दोन्ही पुरस्कार लक्षात ठेवा. आता या ठिकाणी काही अपडेट या व्हिडिओच्या दरम्यान आणि या प्रोसेसमध्ये
बरेच दिवस लागतात एक व्हिडिओ तयार करायला. तर त्या काळामध्ये जे काही अपडेट्स आले असतील आपण ते पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू. त्याचबरोबर आता या ठिकाणी काही टायपिंग एरर असू शकतो, टायपिंग मिस्टेक असू शकते, तर तुम्ही ती नक्की सांगा. आपण ती पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू आणि दुरुस्त पण करू. तर त्यानंतरचा पुरस्कार आहे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2023. हे पूर्वीच घोषित झालेले आहेत, परंतु आता आपण परीक्षेच्या दृष्टीने विचार करतोय, त्यामुळे आपल्याला याचा विचार करणं देखील गरजेचं आहे. तर इतर पुरस्कार अर्जुन, द्रोणाचार्य पुरस्कार असतील तर त्याची एका वेगळ्या व्हिडिओमध्ये माहिती बहुतेक आपण घेतलेली आहे या आपल्या चॅनलवर. नसेल तर पुन्हा घेऊया. या ठिकाणी आपण महत्वाचं पाहतोय आता मुंबई पोलीस भरतीसाठी आणि इतर आगामी परीक्षांसाठी. तर मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2023चा कुणाला दिला जातो? मागील 4 वर्षाच्या कालावधीत क्रीडा क्षेत्रातील नेत्रदीपक आणि उत्कृष्ट कामगिरीसाठी हा पुरस्कार देण्यात येतो. त्याला कोणाचं नाव दिलेलं आहे? मेजर ध्यानचंद यांचं. कधी देण्यात आलेलं आहे हे तुम्ही पाहून घ्या. आणि ध्यानचंद कोण होते? तर हॉकी खेळाडू होते, भारताचे प्रसिद्ध हॉकी खेळाडू. तर 2023चा हा पुरस्कार चिराग चंद्रशेखर शेट्टी हा बॅडमिंटन खेळाडू आहे, त्याला देण्यात आला. आणि रंकीरेड्डी सात्विक साईराज हा देखील बॅडमिंटन खेळाडू आहे, याला देण्यात आला. या दोन्ही क्रीडापटूंना त्यांच्या समान सांघिक कामगिरीसाठी हा पुरस्कार जाहीर करण्यात आला, म्हणजे आता प्रदान करण्यात आलेला आहे. त्यानंतर आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ग्रँड स्लॅम टेनिस स्पर्धा ज्या आहेत त्याचे मानकरी पाहणार आहोत आपण. वेगवेगळ्या स्पर्धा ज्या आहेत त्या आता या ठिकाणी एकूण 3 स्पर्धा आहेत आणि अमेरिकन ओपन जी स्पर्धा आहे ती आता सध्या चालू आहे. म्हणजे आता या व्हिडिओमध्ये तर ते कव्हर होणार नाही, पण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते कव्हर करूया. तर पहिली वर्षाच्या सुरुवातीला होणारी स्पर्धा कोणती आहे? तर ऑस्ट्रेलियन ओपन 2024. म्हणजे या ज्या 4 ग्रँड स्लॅम स्पर्धा होतात त्यामध्ये वर्षाच्या सुरुवातीला होते ऑस्ट्रेलियन ओपन. तर या ठिकाणी आपण मानकरी पाहूयात. ऑस्ट्रेलियन ओपन 2024 पुरुष एकेरीचा जॉन सिन्नर इटलीचा आणि महिला एकेरीची आहे एरिना सबालेन्का बेलारुसची. तर उपविजेता कोण आहे? ऑस्ट्रेलियन ओपनचा डॅनियल मेदवेदेव रशियाचा आणि महिला एकेरीची उपविजेती आहे झेंग कियानविन. आता या ठिकाणी असं पहा, ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपन ह्या 3 स्पर्धा आहेत. अमेरिकन ओपन चालू आहे. तर जॉन सिन्नर हा ऑस्ट्रेलियाचा, त्यानंतर कार्लोस अल्कारेज हा फ्रेंच ओपनचा ठरलेला आहे आणि कार्लोस अल्कारेज म्हणजे हा स्पेनचा खेळाडूच पुन्हा विम्बल्डनचा पण विजेता ठरलेला आहे. म्हणजेच फ्रेंच आणि विम्बल्डनचा विजेता एकच आहे, तो आहे कार्लोस अल्कारेज. हा 2 ग्रँड स्लॅम स्पर्धांचा मानकरी ठरलेला आहे आतापर्यंतच्या. अमेरिकन ओपन मध्ये कोण येतं ते पाहायचं आणि मग लक्षात ठेवणं सहज आहे की ऑस्ट्रेलियन ओपनचा कोण येतं? जॉनिक सिन्नर आहे. कार्लोस अल्कारेज हा त्यानंतरच्या ज्या 2 स्पर्धा झाल्या सलग फ्रेंच आणि विम्बल्डन त्यांचा मानकरी आहे. त्यानंतर महिला एकेरीच्या बाबतीत एरिन सबालेन्का बेलारुसची आहे, इगा स्वियाटेक पोलंडची फ्रेंच ओपनची मानकरी ठरली आणि बार्बोरा क्रेचिकोवा झेक प्रजासत्ताकची ही विम्बल्डनची ठरली. म्हणजेच महिला एकेरीत मात्र तिन्ही विजेते जे आहेत ते विजेत्या ज्या आहेत त्या वेगवेगळ्या आहेत. एरिना सबालेन्का, इगा स्वियाटेक फ्रेंचची आणि बार्बोरा ही आहे विम्बल्डनची. तर उपविजेत्यांच्या बाबतीत असंच आपल्याला लक्षात ठेवता येईल की डॅनियल मेदवेदेव, त्यानंतर अलेक्झांडर झेरेव जर्मनीचा आणि नोवाक जोकोविच. हे लक्षात राहतच आपल्याला की विम्बल्डन मध्ये तो उपविजेता ठरलेला आहे नोवाक जोकोविच हा. तर हे तिघही उपविजेते वेगवेगळे आहेत. झेंग कियानविन ही ऑस्ट्रेलियन ओपनची उपविजेती महिला एकेरीमध्ये, जॅस्मिन पाओलिन इटलीची आणि जॅस्मिन पाओलिन इटलीची. म्हणजे फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन ओपनची जी उपविजेती आहे ती जॅस्मिन पाओलिन एकच आहे आणि मात्र ऑस्ट्रेलियनची वेगळी आहे. म्हणजे कार्लोस अल्कारेज हा पुरुष एकेरीचा विजेता आहे आणि महिला एकेरीची उपविजेती सेम आहे आणि पुरुष एकेरीचा विजेता सेम आहे, सारखाच आहे या स्पर्धेमध्ये. अशा प्रकारे हे लक्षात ठेवा. आता या ठिकाणी आपण पाहणार आहोत सन 2024 मध्ये जे काही निर्देशांक घोषित झालेले आहेत, म्हणजे विविध अहवाल घोषित होतात जागतिक पातळीवर. त्या अहवालामध्ये जी क्रमवारी लावलेली असते विविध देशांची, तर त्याची माहिती आता आपण या ठिकाणी घेणार आहोत. आता या ठिकाणी ज्या व्हिडिओच्या दरम्यान काही नवीन अहवाल आले असतील तर त्याचे अपडेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊ. पहिला आहे मानव विकास निर्देशांक 2022चा. ऍक्च्युअल हा अहवाल आहे 2023-24चा, ज्यामध्ये मानवी विकास निर्देशांक 2022 ची क्रमवारी आहे
स्वित्झर्लंड प्रथम आहे. भारताचा क्रमांक लक्षात ठेवा 134वा आहे. भारताचा 134वा क्रमांक आहे आणि हा पहिला क्रमांक कुणाचा आहे तर स्वित्झर्लंडचा आहे, हे लक्षात ठेवा. हवामान बदल कामगिरी निर्देशांक 2024चा प्रथम 3 क्रमांकावर एकही देश नाही, भारत 7वा आहे. आंतरराष्ट्रीय बौद्धिक मालमत्ता निर्देशांक अमेरिका प्रथम आहे. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी आपण म्हणतो, तर आंतरराष्ट्रीय बौद्धिक मालमत्ता निर्देशांक 2024 अमेरिका फर्स्ट आहे, भारत 42वा आहे. त्यानंतर ग्लोबल फायर पॉवर निर्देशांक 2024 अमेरिका प्रथम आहे, भारत 4था आहे या ठिकाणी. जागतिक माध्यम निर्देशांक किंवा पत्रकारिता निर्देशांक 2024चा नॉर्वे प्रथम आहे, भारत 159वा आहे, हे महत्वाचं आहे. हेनली पासपोर्ट इंडेक्स जो आहे फ्रान्स प्रथम आहे आणि भारत 85वा आहे. म्हणजे या निर्देशांकावरून की पासपोर्ट किती देशात चालतो निर्धोकपणे याचा विचार केला जातो. त्याची माहिती आपण यापूर्वी पाहिलेली आहे बहुतेक व्हिडिओमध्ये, नसेल तर पुन्हा पाहूया. जागतिक डिजिटल स्पर्धात्मकता निर्देशांक 2023चा अमेरिका प्रथम आहे, भारत 49वा आहे. तुम्ही भारताची एक यादीच वेगळी केली तर तुम्हाला लक्षात ठेवणं सोपं जाईल. भ्रष्टाचार आकलन निर्देशांक डेन्मार्क प्रथम, भारत 93वा. जागतिक प्रतिभा निर्देशांक 2023 स्वित्झर्लंड प्रथम, भारत 56वा. मानवी स्वातंत्र्य निर्देशांक 2023 स्वित्झर्लंड प्रथम, भारत 109वा आहे या ठिकाणी. जागतिक नाविन्यता संशोधन निर्देशांक 2023 स्वित्झर्लंड प्रथम, भारत 40वा आहे. नेटवर्क सिद्धता निर्देशांक 2023 अमेरिका प्रथम, भारत 60वा आहे. आणि कायद्याचे राज्य निर्देशांक 2023 डेन्मार्क प्रथम, भारत 79वा आहे. तर या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर मानव विकास निर्देशांक आणि हवामान बदल कामगिरी निर्देशांक महत्वाचा आहे. त्याचबरोबर पत्रकारिता, हेनली पासपोर्ट इंडेक्स हे या दृष्टीने आपल्याला महत्वाचं आहे. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा पाहूया. या ठिकाणी आपण अगदी थोडक्यात पाहतोय 96वे ऑस्कर पुरस्कार 2024. तर यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट ओपेनहायमर सायंटिस्टवर आधारित आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेता सिलियन मर्फी ओपेनहायमर मधील भूमिकेसाठी, अभिनेत्री एम्मा स्टोन पुअर थिंग्स या चित्रपटातील भूमिकेसाठी आणि सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जो आहे ओपेनहायमर साठीच क्रिस्टोफर नोलन याला मिळालेला आहे. तर परीक्षेत महत्वाचा आहे ऑस्कर पुरस्कार. इतर पुरस्कार या ठिकाणी आपण दिलेले नाहीयेत, महत्वाचे तेवढे पुरस्कार आपण दिले. आता परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे राष्ट्रीय स्तरावरील उच्च पदस्थ आपण पाहणार आहोत, अगदी मोजकेच पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर राष्ट्रपती कोण आहेत? 15व्या द्रौपदी मुर्मू. उपराष्ट्रपती 14वे आहेत जगदीप धनखड. पंतप्रधान 16वे आहेत नरेंद्र मोदी. म्हणजे उपराष्ट्रपती 14वे, राष्ट्रपती 15वे आणि पंतप्रधान आहेत 16वे. त्यानंतर राज्यसभा सभापती जगदीप धनखड. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी हे माहीत असलं पाहिजे आणि माहीत असणारच की उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, हे तर तुम्हाला माहीत असेलच. त्यानंतर राज्यसभेचे उपसभापती हरिवंश नारायण सिंह. राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते कोण आहेत? तर मल्लिकार्जुन खरगे आहेत. 18व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. दुसऱ्यांदा झालेले ते अध्यक्ष, हे लक्षात ठेवा. लोकसभा विरोधी पक्ष नेते कोण आहेत? राहुल गांधी. हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो यंदा. सरन्यायाधीश 50वे आहेत न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड. भारताचे महान्यायवादी अटर्नी जनरल ऑफ इंडिया आर व्यंकटरमणी. आता यामध्ये जर काही अपडेट्स झाले असतील या व्हिडिओच्या दरम्यान तर ते डिस्क्रिप्शन मध्ये पदस्थांचे अपडेट आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊ, इतरही देऊ, पण पदस्थांचे विशेष करून आपण त्या ठिकाणी देऊ की म्हणजे एखादं पदस्थ जर बदलला असेल या व्हिडिओच्या कालावधीमध्ये तर आपण त्या ठिकाणी देऊया. भारताचे लोकपाल अजय खानविलकर. कंट्रोलर जनरल ऑफ अकाउंट्स CGA, फरक लक्षात घ्या, हे CGA SS दुबे. कंट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया कॅग, ज्याला आपण म्हणतो गिरीशचंद्र मुर्मू. ईडीचे प्रमुख राहुल नवीन. सध्या ईडी चर्चेत आहे. याचा लॉंग फॉर्म काय सांगा? तर या ठिकाणी सध्या ईडी खूप चर्चेत आहे. तर ईडीचा लॉंग फॉर्म आहे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट आणि याला मराठीत काय म्हणतो आपण? अंमलबजावणी संचालनालय. यालाच आपल्याला हिंदीमध्ये काय म्हटलं जातं? प्रवर्तन निदेशालय. हे लक्षात ठेवा की अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडी, म्हणजेच एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट, ईडी म्हणून त्याचा शॉर्ट फॉर्म आहे. मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? राजीव कुमार. केंद्रीय मुख्य माहिती आयुक्त आहेत हिरालाल सामरिया. NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी आहे
राष्ट्रीय तपास संस्था किंवा राष्ट्रीय अन्वेषण संस्था, तिचे महासंचालक आहेत सदानंद दाते, महत्वाचं आहे परीक्षेच्या दृष्टीने. केंद्रीय अन्वेषण विभागाचे संचालक म्हणजे सीबीआय, सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनचे संचालक प्रवीण सूद हे आहेत. त्यानंतर जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण, गव्हर्नर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया शक्तिकांत दास हेच आहेत. भारताचे परराष्ट्र सचिव हे नवीन आहे, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, विक्रम मिस्त्री. केंद्रीय संरक्षण सचिव गिरीधर अरमाने, भारताचे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता. कॅबिनेट सचिव जे आहेत ते आहेत आता टी.व्ही. सोमनाथ, हे नाव लक्षात असू द्या, नवीन आहेत. कॅबिनेट सचिव कोण आहेत तर टी.व्ही. सोमनाथ. रिसर्च अँड अनालिसिस विंग म्हणजे रॉ, तिचे प्रमुख आहेत रवी सिन्हा. इंटेलिजन्स ब्युरो ज्याला आपण IB म्हणून ओळखतो त्याचे प्रमुख आहेत तपन कुमार डेकाहे. ही माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर अगदी वेगामध्ये पाहूयात, विविध आयोग मंडळे आणि बँका व संस्थांचे प्रमुख, अगदी मोजक्याच घेतो या ठिकाणी आपण. अणु ऊर्जा आयोगाचे अध्यक्ष अजित कुमार मोहंती, नीती आयोगाचे अध्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी पदसिद्ध असतात अध्यक्ष नीती आयोगाचे. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष प्रीती सुदन, महत्वाचं आहे, लेडीज आहेत त्या. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष रेखा शर्मा, चर्चेत आहे सध्या. राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे शेड्यूल्ड कास्ट SC किशोर मकवाना. राष्ट्रीय अनुसूचित जमाती म्हणजे ST याचे अध्यक्ष आहेत अंतरसिंह आर्य, लक्षात ठेवा हे नवीन नाव आहे. त्यानंतर राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर. 22व्या राष्ट्रीय विधी आयोगाचे अध्यक्ष ऋतुराज अवस्थी. 7व्या वेतन आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अशोक कुमार माथुर. त्यानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रो, इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष S सोमनाथ. हा प्रश्न नेहमीच हायलाइट करून ठेवा. अवकाश आयोगाचे अध्यक्ष तेच असतात S सोमनाथ. भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ च्या अध्यक्षा सेबी. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाच्या अध्यक्ष आहेत माधवीपुरी बुच. संरक्षण संशोधन व विकास संघटनेचे अध्यक्ष डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष डॉक्टर समीर कामत. त्यानंतर विक्रम साराभाई अंतराळ केंद्राचे संचालक डॉक्टर S उन्नीकृष्णन नायर आहेत हे संचालक डायरेक्टर. सतीश धवन अंतराळ केंद्राचे संचालक A राजाराजन. युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनचे अध्यक्ष म्हणजेच विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष प्राध्यापक M जगदीश कुमार. 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष अरविंद पनगडिया. सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशन म्हणजे सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष आहेत प्रसून जोशी हे. आता यामध्ये अजून एक नवे पदस्थ आहेत, म्हणजे हा एक नवीन अपडेट आहे, ते म्हणजे जय शहा हे ICC चे 5वे भारतीय अध्यक्ष ठरले आहेत. याआधी कोणी कोणी जबाबदारी सांभाळली ही ICC चे अध्यक्ष कितवे 5वे भारतीय अध्यक्ष आहेत. याआधी जगमोहन दालमिया होते, शरद पवार, N श्रीनिवासन आणि शशांक मनोहर यांनी ही जबाबदारी पार पाडलेली आहे किंवा त्यांना हे पद मिळालं होतं, हा मान मिळाला होता. आता जय शहा हे 5वे भारतीय अध्यक्ष आहेत ICC चे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे हे 5वे अध्यक्ष आहेत. त्यामुळे हा प्रश्न देखील परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. त्याचबरोबर अजून एक महत्वाचे जे पदस्थ आहेत ते म्हणजे सतीश कुमार हे जे आहेत, सतीश कुमार हे देखील रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष ठरलेले आहेत किंवा त्यांची नियुक्ती आता 1 सप्टेंबर पासून रेल्वे बोर्डावर झालेली आहे, हे लक्षात असू द्या. त्यानंतर अगदी थोडक्यात आपण महाराष्ट्रातील उच्चपदस्थ पाहूयात. महाराष्ट्राचे राज्यपाल नवे आहेत आणि विचारले जाणार CP राधाकृष्णन. मुख्य सचिव सुजाता सैनिक महिला आहेत. प्रधान सचिव ब्रिजेश सिंग. निवडणूक आयुक्त UPS मदान. लोकायुक्त न्यायमूर्ती विद्यासागर कानडे. महाराष्ट्राचे महाधिवक्ता आहेत डॉक्टर बिरेंद्र सराफ. महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त समीर सहाय. राज्याचे पहिले मुख्य सेवा हक्क आयुक्त स्वाधीन क्षत्रिय. यात काही अपडेट असतील तर ते सांगा, आपण डिस्क्रिप्शन मध्ये देऊयात. त्यानंतर महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पहिल्या महिला रश्मी शुक्ला. मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय. महत्वाचं आहे हे या ठिकाणी. त्यानंतर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष रजनीश सेठ.
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष के तातेड हे आहेत. त्यानंतर या ठिकाणी अलीकडेच आणि प्रथमच देण्यात आलेले पुरस्कार, पहिले राष्ट्रीय विज्ञान पुरस्कार 2024 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूरचे माजी संचालक गोविंद राजन पद्मनाभन यांना विज्ञान क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार विज्ञान रत्न हा प्रदान करण्यात आला. केंद्र सरकारने विज्ञान क्षेत्रातील या सर्वोच्च पुरस्काराची सुरुवात सन 2024 म्हणजे याच वर्षापासून केलेली आहे. यावर्षी 1 विज्ञान रत्न, 13 विज्ञान श्री आणि 18 विज्ञान युवा शांती स्वरूप भटनागर पारितोषिक आणि 1 विज्ञान संघ पुरस्कार प्रदान करण्यात आलेले आहेत. चांद्रयान 3 मोहिमेवर काम करणाऱ्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्याच्या पथकाला विज्ञान संघाचा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. गणित तज्ञ महेश काकडे यांना विज्ञान युवा पुरस्काराने गौरविण्यात आलेला आहे. हे लक्षात ठेवा. पुरस्कार महत्वाचे आहेत कारण 2024 पासूनच सुरू झालेले आहेत. त्यातल्या त्यात सर्वात मोठा आणि महत्वाचा पुरस्कार विज्ञान रत्नचा जो आहे तो इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळूरचे माजी संचालक गोविंद राजन पद्मनाभन यांना मिळालेला आहे आणि 100% यावर प्रश्न आता यावर्षी विचारण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्रातले फार महत्वाचे मंत्री पाहूया आगामी परीक्षेच्या दृष्टीने. तसं तर मंत्रिमंडळ अख्खं पाठ करणं अवघड नाहीये ते, परंतु आता या ठिकाणी आपण महत्वाचे पाहू. नरेंद्र मोदी जे आहेत ते आहेत पंतप्रधान आणि बाकीची ही खाते आहेत. त्यामध्ये अणुऊर्जा विभाग, अंतराळ विभाग ही महत्वाची खाती आहेत आणि इतर जी काही खाती कोणत्याही मंत्र्याला दिलेली नसती जबाबदारी, तर ते खाते देखील त्यांच्याकडेच देण्यात आलेले असतात. राजनाथ सिंह संरक्षण मंत्री आहेत, अमित शहा हे गृहमंत्री आणि सहकार मंत्री आहेत, हे लक्षात ठेवा. त्यानंतर नितीन गडकरी महाराष्ट्राचे जे आहेत ते रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री, या ठिकाणी आपण महाराष्ट्राचे दिलेले आहेत खास करून. त्यानंतर पियुष गोयल महाराष्ट्रातूनच आहेत, वाणिज्य आणि उद्योग मंत्री. नंतर राज्यमंत्री स्वतंत्र प्रभार असणारे प्रतापराव जाधव आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री, हा स्वतंत्र प्रभार आहे आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयातील ते राज्यमंत्री आहेत. राज्यमंत्री कोण कोण आहेत महाराष्ट्रातील? रामदास आठवले सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री, रक्षा निखिल खडसे युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री आणि मुरलीधर मोहोळ पुण्यातून निवडून आलेले सहकार राज्यमंत्री आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री आहेत ते. हे महत्वाचे मंत्री लक्षात ठेवा आगामी परीक्षेच्या दृष्टीने. त्यानंतर ही शेवटची घडामोड या व्हिडिओमधली ती म्हणजे रुमी-1 पुनर्वापर करता येणारे रॉकेट, पुनर्वापर करता येणारे हायब्रिड रॉकेट बनवून भारताने अंतराळ क्षेत्रात महत्वाची कामगिरी केलेली आहे. तामिळनाडू स्थित स्टार्टअप कंपनी आहे कोणती? स्पेस झोन इंडिया आणि मार्टिन ग्रुप यांनी संयुक्तपणे विकसित केलेल्या या रॉकेटला त्यांनी काय नाव दिले? रुमी-1 असे नाव दिलेलं आहे. हे रॉकेट CO2 म्हणजे कार्बन डायऑक्साईड ट्रिगर पॅराशूट प्रणालीने सुसज्ज असून त्याच्या मदतीने रॉकेटचे विविध घटक सुरक्षितपणे परत येऊ शकतात. त्यामुळे अंतराळ प्रक्षेपणाचा जो खर्च आहे तो कमी होणार आहे. ही घडामोड महत्वाची आहे. वाटलं तर आपण यावर डिटेल व्हिडिओ करू. अशा प्रकारे आज आपण पुरस्कार, क्रीडा, राजकीय, त्यानंतर उच्चपदस्थ मंत्रिमंडळ यातील काही महत्वाचे मंत्री, अशा वेगवेगळ्या घडामोडी या एकाच व्हिडिओमध्ये पाहिलेल्या आहेत. व्हिडिओ जरी मोठा झाला असला तरी तो किती महत्वाचा आहे हे आता वेगळ्याने सांगण्याची गरज नाही. तुम्ही 2दा-3दा जर ऐकला तर 100% तुमच्या अनेक प्रश्नांची तयारी या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे याची तुम्हालाही खात्री असेल. यानंतरच्या व्हिडिओमध्ये याशिवाय जे काही चालू घडामोडी आहेत, कारण चालू घडामोडीला काही अंत नाही आणि एक अशी काही त्याची ठराविक व्याप्ती नसल्यामुळे आपण अशा पद्धतीने अगदी शॉर्टेस्ट पद्धतीने महत्वाच्या तितक्याच चालू घडामोडी पाहूया. मुंबई पोलीस भरती साठी जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आणि उमेदवारांना खूप खूप शुभेच्छा आणि तुमच्या सूचना देखील आम्हाला करा. आम्ही त्यांचा नक्कीच विचार करू. या व्हिडिओची जी PDF आहे ती जे ऍप आहे आपलं विनायक स्टडी ऍप, त्या ऍपवर आहे. त्या ठिकाणी तुम्ही ती पाहू शकता, अभ्यासू शकता आणि तुमच्या सूचना तुम्ही त्या ठिकाणी देखील थेट संपर्क करू शकता आमच्याशी. त्याचबरोबर तुम्ही YouTubeच्या कमेंटमध्ये कमेंट करू शकता आणि आम्ही त्याचा नक्कीच विचार करतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.